मुंबईत भाजपचा महापौर होणार, मुख्यमंत्री दाव सोडून आल्यावर निर्णय, शिंदेच्या शिवसेनेला सन्मानपूर्वक पद देणार सूत्रांची माहिती. मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होण्याची शक्यता, शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीमध्ये जाणार सूत्रांची माहिती. तर राहुल शेवाळे आणि अमित साटम यांचीही संध्याकाळी बैठक होणार. शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनला जाणार. निवडून आल्यानंतर सर्व नगरसेवक कोकण आयुक्तांकडे पुरावे सादर करणार. मुंबईच्या महापौर पदावरून आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. फडणवीस दावोसवरून आल्यानंतर चर्चा होईल. मतांची प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही. एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट. शिंदेच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक 4 दिवसांपासून वांद्र्यामधल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये मुक्कामी. नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. गटनेता निवडीनंतर सर्वजण आपापल्या प्रभागामध्ये जातील. शिंदेची माहिती. 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौरपद द्या. ठाण्यामध्ये भाजपचा 100% स्ट्राईक रेट. भाजपच्या निरंजन डावखरे यांचा दावा. तर वरिष्ठ निर्णय घेतील. नरेश म्हस्केंकडून स्पष्ट. पुणे महापालिकेमधील अपयशानंतर अजित पवार अॅक्शन मोडवर. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये बैठकांचं सत्र. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार आणि रोहित पवारांमध्ये पुन्हा चर्चा. नितीन नबीन यांची भाजपा अध्यक्षपदावर बिनविरोध निवड. सकाळी नितीन नबीन यांची अधिकृत घोषणा होणार. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी फक्त एकच उमेदवार प्रस्तावित, निवड निश्चित. मुंबई महापालिकेमधील राजकीय पक्षांची कार्यालय लवकरच खुली होणार. पालिकेमधील कार्यालय संख्या वाढली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीलाही पक्ष कार्यालय द्यावी लागण्याची शक्यता. मनसेच्या गटनेतेपदी यशवंत किलेदार यांची निवड. बैठकीमध्ये ठराव. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज कोकण भवनला गट नोंदणीसाठी जाणार. जिल्हा परिषदांबाबत उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्यापासून अंतिम सुनावणी. खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार. कर्नाटकात बंगळुरूसह 5 महानगरपालिकांच्या निवडणुका मतपत्रिकेवर होणार. 25 मे नंतर कर्नाटकात 5 महानगरपालिकांच्या निवडणुका. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती. लवादानं अहवाल सादर केल्याशिवाय कुठलंही झाड न तोडण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचना. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 34 कोटींच्या हिऱ्यांच्या फसवणूक प्रकरणामध्ये चौकशी. अभिनेता विवेक ओबरॉयवरही तक्रारीमध्ये आरोप. क्युपिड डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित गैरव्यवहार. मुंबईच्या जुहूमध्ये अक्षय कुमारच्या ताफ्याच्या मागे असलेल्या रिक्षाला कारची धडक. ऑटोचालक गंभीर जखमी. कांदिवली आणि बोरिवली स्थानकादरम्यान 6व्या रेल्वे मार्गिकेचं काम पूर्ण. विरार फास्ट लोकल अधिक जलद गतीनं धावणार. मुंबई सेंट्रल ते बोरिवलीपर्यंत मेल एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन स्वतंत्रपणे धावणार. मुंब्रा पोलिसांकडून 27 कोटी 21 लाखांच्या ड्रग्जचा पर्दाफाश. पोलिसांकडून 13 किलो एमडी जप्त. 5 जणांच्या टोळीला अटक. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया पुन्हा घसरला. भारतीय रुपयाची किंमत 90 रुपये 92 पैशांवर. रुपया आजवरच्या निच्चांकी स्तराच्या अगदी जवळ. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 19 दिवसांमध्ये 1 लाख प्रवाशांचा टप्पा पार. आतापर्यंत विमानतळावरून 734 विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग. मुंबईसह राज्यामध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढणार. कुलाबा आणि सांताक्रूजमध्ये तापमानामध्ये 3 ते 4 अंशांपर्यंत घट होणार. चीनमधील जन्मदरात 17% घट. एकाच अपत्याला जन्माची परवानगी देण्याचं धोरण राबवल्यानंतर चीनमधील जन्मदर घसरला. जन्मदर वाढवण्यासाठी चीन सरकारकडून उपाययोजना सुरू.